जय श्रीराम। पुराणांच्या मतानुसार पूर्वी पर्वत जे मोठे मोठे पर्वत दिसतात त्यांना पंख होते म्हणे, आणि या पंखाद्वारे ते आकाशात उंच भराऱ्या मारायचे. आणि मोठेच्या मोठे पर्वत कुठं लोकवस्ती आहे, कुठं जंगलं आहेत किंवा काय आहे न बघता त्या वस्त्यावरती किंवा जंगलावरती किंवा ह्याच्यावरती डायरेक्ट जाऊन बसायचे. त्यामुळं काय पंखाद्वारे उडायचे आणि पंखाद्वारे बसायचे. त्यामुळं काय व्हायचं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना किंवा जनतेला किंवा त्या सगळ्या पशुपक्ष्यांना म्हणजे त्या पर्वताखाली चिरडून जायचे. हा प्रकार जेव्हा इंद्रदेवांच्या लक्षात आला, त्यांच्या ज्या सेवकांनी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं हे पर्वत आकाशात उंच उडतात पंखाद्वारे आणि कुठल्या तरी जीवसमुदायावरती जाऊन बसतात, त्यामुळे त्या जीवितहानी मोठी होती. तर त्यावेळेला इंद्रदेव संतापून आपल्या ऐरावतावरनं बाहेर गेले आणि त्यांनी जाताना प्रत्यक्ष समोरच बघितले की एक मोठा पर्वत आकाशात तरंगत चाललेला होता. त्यांनी खाली बघितलं काय निर्जन स्थळी मोठा निर्जन स्थळ दिसते. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपल्या वज्राद्वारे त्या जो पर्वत होता त्याच्या पंखावरती घाव घातला आणि त्याचा एक पंख तोडला. त्यावेळेला तो पर्वत लडबडायला लागला. तर त्यांनी हळूहळू ते निर्जन क्षेत्र जसं जसं दिसायला लागलं तसं तसं त्यांनी दुसऱ्या पंखावरती पण घाव घातला आणि दोन्ही पंख छाटून त्या पर्वताला खाली कोसळवलं. अशा रीतीनं त्यांनी काय केलं की एकामागून एक पर्वतांना अशा निर्जन स्थळी जाऊन त्यांची पंख छाटायचे का उद्योग सुरू केला. त्यावेळेला वायुदेवांना कळालं, कारण वायुदेवांचा एक मित्र एक पर्वत होता, मैनाक पर्वत. भारतीय पुराणानुसार तो हिमालयाचा पुत्र आहे. हिमालयाची दुसरी जी मुलगी आहे पार्वती, तिचा पण तो भाऊ मानला जातो. तर असा जो मैनाक पर्वत आहे, या पर्वताला वायुदेवांनी सांगितलं की इंद्रदेव सगळ्या मोठ्या मोठ्या पर्वतांचे पंख छाटायला लागलेले आहेत. तर तो घाबरला. तो म्हणला मी काय करू या वेळेला. तर वायुदेव काय म्हणाले की तुला मी माझ्या शक्तीद्वारे फार दूरवर अशा समुद्रात नेऊन सोडतो, पण तू तुझ्या पंखांवर उडायची सुरुवात कर आणि खोल समुद्रात नेऊन मी तुला सोडून देतो की जिथं तू समुद्रात लपून राहा. तर त्याप्रमाणे त्या मैनाक पर्वताने आकाशात उड्डाण केलं आणि वायूंनी अत्यंत शक्तीनं त्याला वेगात नेऊन समुद्राच्या खोल तळाशी नेऊन बसवलं. तर हे इंद्राने बघितल्यानंतर इंद्राने सांगितलं की हे मयांक की तू जर परत वर दिसलास तर तुझे पंख छाटले म्हणून समज. तर मग ह्या ठिकाणी वायुदेव काय म्हणाले की ज्या ठिकाणून खालून पाताळातून जे असुर लोक येत असतात आणि राक्षस लोक येत असतात आणि ह्या पृथ्वीवरती जी जनजीवन आहे त्यांना अस्तव्यस्त करतात, त्यांच्यावर हल्ले करतात, मारतात आणि पुन्हा समुद्रात लपून बसतात. तर मी त्यांना अशी आज्ञा केली की तुम्ही त्या जिथून ते येतात त्या दरवाजे बंद करा आपल्या पर्वताच्या द्वारे आणि तुम्ही तिथं स्थिर राहावा. असं ऐकल्यानंतर इंद्रराजाने ठीक आहे म्हणून सांगितलं, पण ते जर पुन्हा बाहेर दिसले तर त्यांचे पंख छाटलेत असे सांगा. एवढंच त्या मयांक पर्वतांना सांगा असं त्यांनी सांगितलं. तर हा जे वायुदेव होते तिने ठीक आहे म्हणले. मयांक काय वायुदेवांना तेव्हा काय म्हणले, जेव्हा ते त्यांना मदत करत होते तेव्हा की तुम्ही मला मदत करता पण मी तुमचं उत्तराही कसं होईल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुढं रामजन्मामध्ये आमचे जे पुत्र येणार आहेत वायुपुत्र हनुमान, ते त्यांना तुमच्या आवश्यकता जर वाचली तर तुम्ही त्यांना मदत करा. तर हे सुंदरकांडामध्ये तुलसी रामायणामध्ये ह्याचं विस्तृत विश्लेषण आहे की जांबुवंताने हनुमंतांना आपल्या पूर्व सगळ्या स्मृती जागृत करून दिल्या की तुम्ही किती समर्थ आहात. आणि मग श्रीराम काय म्हणजे श्रीरामाचं काम काय होतं तर आपल्या सीतेचा शोध घेणं. तर सीतेचा शोध घ्यायला जेव्हा हनुमंताने उड्डाण केलं आकाशात त्यावेळेला सागराने काय सांगितलं, ते सागराच्या पलीकडे लंका होती. तर सागराने मयांकनं काय सांगितलं, मैनाक पर्वताला काय सांगितलं की हनुमान आता आकाशात उड्डाण केलेलं आणि ते सीतेच्या शोधासाठी चाललेले आहेत. तर तुम्ही त्यांना मदत करा की समुद्रात ज्या ठिकाणी मध्यात तुम्ही जावा आणि तिथं तुम्ही उभा राहावा की ज्याद्वारे हनुमान तिथं विश्रांती घेतील आणि मग पुढं ते त्यांच्या आपल्या लक्षाकडे निघून जातील. तर असं म्हणता क्षणी मैनाक पर्वत जो आहे तो समुद्राच्या तळावरती आला आणि हनुमंताच्या समोर दिसायला लागला. तर हनुमान म्हणाले हा कोण आहे.
माझ्या रस्त्यात कसा काय आला. तर त्यांनी सांगितलं की मी तुमचा आणि वायुपुत्र तुम्ही आहात आणि वायुदेवांचा मी मित्रच आहे आणि त्यांची कृपा माझ्यावर झाली, त्यामुळे माझे पंख बचावलेले आहेत. आता तुम्ही ज्या कामासाठी चाललेला आहात त्या कामात तुम्हाला मदत व्हावी, तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून मी ह्या ठिकाणी प्रगट झालो. तर तुम्ही ह्या पर्वतावरती येऊन विश्राम घ्या आणि मग तुम्ही थोडा विश्राम घेऊन मग आपल्या कामासाठी निघून जावा. हनुमानानं ते काही पसंत पडले नाही. ते म्हणाले की मी कुठलाही ज्यावेळा माझं रामकाज असतं त्यावेळा मी ते पूर्ण केल्याशिवाय कधी थांबत नाही. तर मला कुठल्याही अशामध्ये आश्रयाची काही गरज नाही. हा जो तुमचा आसरा आहे, म्हणजे जो विलास आहे, तो काम बाधक ठरू शकतो. तर मी ह्या कामासाठी थांबणार नाही, मी रामकाजासाठी निघून जाईन. तर त्यावेळेला इंद्राने हा पाण्याच्या बाहेर आल्यावर त्यांचं जे वज्र आहे ते कार्य करायला लागलं. तर हनुमंतांनी बघितलं की हे आता वज्र आहे यांच्यावरती येऊन आदळेल, म्हणून ते स्वतः त्या वज्राच्या आड आले. आणि इंद्रांचा ज्यावेळेला सगळ्या देवतांच्याद्वारे जो आशीर्वाद हनुमानाला प्राप्त झाला होता, पहिले इंद्रांनीच त्यांच्या तोंडावर वज्र मारलेलं होतं. ज्यावेळेला सूर्य ग्रहण करायला ते गेले होते त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद असा दिला होता हनुमंतांना की माझं वज्रसुद्धा ह्यापुढं तुला काही करू शकणार नाही. त्यामुळे जे मैनाकवरती येणारे जे पंख छाटण्याचं जे त्यांचं आयुध येणार होतं त्याच्यामध्ये महाबली हे आपले हनुमान प्रकट असल्यामुळं त्या वज्राचं काही चाललं नाही आणि ते परत गेलं. हनुमानाने इंद्राला सांगितलं की तुमच्या आशीर्वादानंच ते वज्र काही करू शकलं नाही आत्ता या ठिकाणी. तर त्याप्रमाणे तिने मैनाक पर्वताला सुद्धा हात जोडून विनंती केली की तुम्ही जी मला विनंती केलीत ती मी स्वीकारू शकत नाही, पण तुमच्या ह्या औदार्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. म्हणून धन्यवाद देऊन त्याने नमस्कार केला आणि तिथून पुढं ते उड्डाण करून लंकेकडे गेले. जी सुंदरकांड आहे यामध्ये मैनाक पर्वताची ही जी कथा आलेली आहे ही पूर्वीच्या काळामध्ये पर्वतांना पंख होते आणि इंद्राने छाटलेले होते. पण हा जो सोनेरी पंख असलेला आणि सोनेरी पर्वत आहे हा असं दाखवत होता हनुमानांना की तुम्ही ज्यावेळेला काम सुरू करता तेव्हा तुम्हाला ऐशोआराम आम्ही देऊ, पण तुम्ही हनुमान असे होते की कुठल्याही कामामध्ये आपण कोणतंही वेळ न घालवता जे कार्य आपण केलेलं आहे ते कार्य पूर्ण करायचं. म्हणून हनुमानाने रामकार्य म्हणजे सीता शोध जो घेतला त्यावेळेला त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यात पहिली अडचण मैनाक पर्वताची होती, ती त्यांनी सहज लीलया पार केली. दुसरी सापाशाही जी एक आली होती सिंहिणी, त्यालाही त्यांनी दूर केलं. तर अशा अनेक अडचणी पार करत करत तिसरी आली होती सुरथा. सापाची आई जी होती ती सुरथा होती आणि तिसरी सिंहिणी नावाची एक राक्षसीण आली होती. तर ह्या 3 पहिल्या अडचणी त्याने आपल्या भगवंताच्या नामाच्या बळानं दूर केल्या आणि सीतेचा शोध पूर्ण केला. ही मैनाक पर्वताची कथा सुंदरकांडामध्ये येत आहे आणि त्या पर्वताला पंख होते असंही त्या सुंदरकांडात सांगितलेलं आहे. जय श्रीराम.